नमस्कार, मी सचिन शाह, श्रीरामा सीड्स विदर्भ। आज आपण या शेतामध्ये ही जी व्हेरायटी पाहत आहे ती आहे 639 श्रीरामा सीड्सची व्हेरायटीची जी खासियत आहे ते खालचे बोंड 5 पोकळीचे तसेच वरचे सुद्धा 5 पोकळीचे बोंड तुम्हाला पाहायला मिळेल। एकसारखे बोंड असणारी ही व्हेरायटी आहे। कमीत कमी 6 ते 7 ग्रॅम बोंड असणारी ही एक व्हेरायटी आपल्याला आज इथं मिळत आहे। श्रीरामा सीड्स तर्फे शेतकऱ्याला हे एक देण आहे। तरी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी ही व्हेरायटी लावायलाच पाहिजे माझी अशी इच्छा आहे। पण अंतर खूप चांगलं ठेवायला पाहिजे। 5x2 4x2 वर सिंगल फुलीवर तुम्ही ही व्हेरायटी लावा। 639 एक उद्देश म्हणजे हिला ज्या उपफांद्या ज्या आहे या 6 आहे। वाढफांद्या याला 6 आहे। एक 2 आणि 3 4 5 आणि 6 अशा वाढफांद्या आहेत। आणि बोंडाची साईज जवळपास हिची 6 ते 7 ग्रॅम म्हणजे बोंडाची जी उकल आहे म्हणजे निघालेला जो कापूस हा 6 ते 7 ग्रॅम भरतील। आणि जो ओला जे बोंड आहे हे जवळपास 9 ते 10 ग्रॅमचे जवळपास भरतील। जवळजवळ बोंड आलेला आहे। बोंड अतिशय मोठा आहे। बोंडाचं वजन नाही म्हणतो म्हटलं तरी 6 ते 7 ग्रॅम पर्यंत असायला पाहिजे। पानावर लव आहे त्याच्यामुळे फवारणीचं टेन्शन नाही जास्त। पण मला असं वाटतं की जे शेतकरी 3x3 फूट 4x4 फूट 4x2 फूट 4x3 फूट या अंतरावरचे कापूस लावते त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशी ही जात आहे। नाहीतर आपण बिजिटो कपाशीमध्ये बघतो की बोंडाची साईज जर छोटी असली तर संख्या खूप राहते आणि बोंड मोठं असलं तर संख्या कमी राहते। पण या ठिकाणी जर पाहतो म्हटलं आपण तर बोंड मोठा आहे आणि बोंड जवळ आहे आणि संख्या पण खूप आहे। म्हणजे ऑल इन वन व्हेरायटी जर म्हणतो म्हटलं तर श्रीरामा कंपनीची 639 अतिशय सुंदर व्हेरायटी आहे। मला आवडलेली आहे। मनापासून मी त्या शास्त्रज्ञांना धन्यवाद देऊ इच्छितो की ज्या शास्त्रज्ञांनी ही जात काढलेली आहे। खरोखर कमाल अशी जात आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं अतिशय भलं करणारी ही जात आहे। भरपूर उत्पन्न देणारी जात आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही जात लावायला पाहिजे। बघा एका वाढफांदीला 15 20 बोंड या ठिकाणी असे लागलेले आहे। बोंड मोठे आहे, गड कमी आहे, म्हणजे ताकदीच्या जास्त आहे। वातावरणामध्ये बदल हा चालू राहतो, कधी पाऊस कमी कधी जास्त आणि कधी धुयारी पडणे कधी पात्या गळणे। पण अशाही परिस्थितीमध्ये सूरजभाऊ मुंदडा यांच्या शेतामध्ये अतिशय सुंदर असं पीक हे भरलेलं आहे। पुन्हा या ठिकाणी बोंड सुद्धा भरपूर आहे, म्हणजे 17-18 क्विंटल पर्यंत कसंही